कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भरदिवसा शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील संशयित आरोपींना शोधून काढलं आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर अवघ्या 8 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसके आवळले आहेत. आरोपी पळून जाण्याच्या बेतात होते, पण पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. शरद मोहोळवरील हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी संपूर्ण पुण्याला पिंजून काढत आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली होती. पुणे शहर गुन्हे शाखेची 9 पथके पुणे शहर परिसर, पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान पोलिसांना संशयित आरोपी सापडले. पोलिसांना शिवापूर टोल नाक्याच्या पुढे किकवी ते शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट कारवर संशय आला. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर योग्य वेळी संधी साधत आरोपींच्या गाडीला वेढा घातला. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे 3 पिस्तल आणि 3 मॅगझीन, 5 राऊंड आढळल्या. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या. तसेच आरोपींच्या 2 चारचाकी गाड्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपींनी शरद मोहोळची हत्या का केली असेल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. पण पोलिसांच्या प्रथमदर्शी तपासानुसार आरोपींनी शरद मोहोळची हत्या ही जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करणारा आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या इतर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भर दुपारी 1 वाजता कोथरूडच्या सुतारदरामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे शरद मोहोळ घराबाहेर पडला तेव्हा आरोपी त्याच्यासोबत होते. आरोपी मुन्ना पोळेकर याने योग्य संधी साधत शरद मोहोळवर पाठून गोळी झाडली. त्याने शरद मोहोळच्या पायाला आणि पाठीवर गोळी झाडली. यानंतर आपल्यावर कोणी गोळी झाडली हे पाहण्यासाठी मागे फिरलेल्या शरद मोहोळच्या छातीवर मुन्ना पोळेकर याने तिसरी गोळी झाडली. या पाठोपाठ सलग 3 गोळ्यांच्या हल्ल्याने शरद मोहोळ जखमी होऊन जमिनीवर पडला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर पडले, पण तोपर्यंत आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. संबंधित घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच जखमी झालेल्या शरद मोहोळला पुण्याच्या ससून रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर आदरलं. पुणे पोलीस देखील प्रचंड कामाला लागले होते. अखेर 8 तासांमध्ये पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला शोधून काढले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी SM मराठीला नक्की सबस्क्राईब करा.